मोठी बातमी। आजपासून गडचिरोलीसह दंडकारण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। माओवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाल्यामुळे पोलीस अलर्ट मोडवर आहे। 28 जुलै ते 4 ऑगस्ट पर्यंत हा शहीद सप्ताह पाळला जातो। या काळात माओवाद्यांकडून जाळपोळ, अपहरण, सुरक्षा दलांवर हल्ले या घटनांची शक्यता असते। माओवाद्यांचा सर्वोच्च नेता बसवराजूच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर होणारा हा पहिला शहीद सप्ताह असल्याने दंडकारण्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। माओवाद्यांचा शहीद सप्ताह आजपासून सुरू होत आहे। गेल्या 40 वर्षापासून देशात माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत। मात्र हे वर्ष खूप महत्त्वाचं आहे, ते यासाठी की माओवाद्यांना या वर्षात बसलेला हादरा, बसवराजूसारखा मोठा माओवादी नेता, जो सर्वोच्च नेता होता, त्याला सुरक्षा दलाने ठार केलं। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हे वर्ष संपत असताना मार्च 26 पर्यंत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी माओवाद संपुष्टात आणण्याचं जाहीर केलं आहे। त्यामुळे यावर्षी माओवाद्यांनी केलेलं हे शहीद सप्ताह पाळण्याचं जे आव्हान आहे, त्या आव्हानामध्ये या आठवड्यात नेमकं काय होतं बघावं लागेल। शहीद सप्ताह काय आहे? माओवाद्यांचा जो नक्षलवादी विचारधारा सुरू करणारा नक्षलबारी गावातला चारू मजुमदार याचा मृत्यू झाल्यानंतर जी संघटना वाढली, त्यात अनेक माओवादी नेते ठार झाले। या सगळ्यांच्या, चारू मजुमदारसह सगळ्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माओवादी देशात शहीद सप्ताह साजरा करतात। 28 जुलै ते ऑगस्टचा जो पहिला आठवडा आहे तिथपर्यंत हा शहीद सप्ताह असतो। या शहीद सप्ताहामध्ये माओवादी आपल्या जुन्या ज्या मोठ्या माओवादी नेत्यांना स्मृती देण्यासाठी अनेक ठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजन करतात। हिंसक घटनांचं या काळात जे आहे माओवादींचं टार्गेट असतं। अनेक ठिकाणी दुर्गम भागात जाळपोळ असेल किंवा इतर हिंसक घटना माओवादी करण्याचा प्रयत्न करतात। गेल्या काही वर्षांपासून माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांचं जे आक्रमक अभियान सुरू आहे, त्यामुळे शहीद सप्ताहामध्ये आता फारसं काही घडलेलं दिसून येत नाही। मात्र दंडकारण्यात हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण सुरक्षा यंत्रणा कुठलाही रिस्क घेऊ इच्छित नाहीत। गडचिरोलीचा विचार केला तर गडचिरोली जिल्ह्यातली 25 पोलीस ठाणी ही छत्तीसगड तेलंगणाच्या सीमेलगत लागून आहेत। त्या ठिकाणी सुद्धा अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। सुरक्षा व्यवस्थेत पोलीस ठाण्यांच्या वाढ करण्यात आलेली आहे। दुसरा महत्त्वाचा म्हणजे दुर्गम भागावर, अतिसंवेदनशील भागात C60 कमांडो पथकं कोम्बिंग ऑपरेशन करत आहेत। कुठलीही मोठी हिंसक घटना होऊ नये या दृष्टीनं गडचिरोली पोलिसांसोबतच बस्तर पोलीससुद्धा दंडकारण्यात सक्रिय आहेत। त्याच्या पार्श्वभूमीवर होणारा हा शहीद सप्ताह खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे हा सुरक्षित शांततेत पार पाडण्यामध्ये सुरक्षा दलांना किती यश मिळतं हे आपल्याला बघावं लागेल। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली। कल्याणमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि अशातच कचोर परिसरात पावसामुळे नुकसान झालेलं आहे। माती खचल्यानं घर कोसळले तर 6 ते 7 घरांचं नुकसान झाले। जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे ही दुर्घटना घडली आणि त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे। हो, सगळे सुरक्षित आहेत, असं काहीच जीवितहानी नाही झाली आहे। तात्काळ आम्ही सगळेजण घराबाहेर पडलो आणि सुरक्षित आहोत। बस। किती कुटुंब राहतात या ठिकाणी? आहेत 10-12 कुटुंब, जास्तच आहेत इथे। आता इथे आहोत तिथे 10-15 घरं आहेत आणि बाकी घरांचे या ठिकाणी भिंती कोसळल्यात काय? 6 घरांच्या। सगळे माणसं सुरक्षित आहे। ते भिंती पडण्याच्या आधी आम्ही लोक सगळे बाहेर निघून गेले आणि काय प्रॉब्लेम झाला नाही, कोणाला काय नाही, मारहाण झाला नाहीये। आम्ही सगळे नॉर्मल सुरक्षित आहे आणि त्याला तोडून घेतलंय। पुण्यामध्ये काळेपडळ हद्दीमध्ये टवाळखोरांकडून गाड्यांची पुन्हा तोडफोड करण्यात आलेली आहे। कार, रिक्षा आणि दुचाकीसह 10 गाड्या टवाळखोरांनी फोडल्यात। यामुळे संतप्त नागरिक रस्त्यावर उतरलेत। आरोपीचा शोध घेण्याचं सोडून पोलिसांची मीडियावर अरेरावी इथे पाहायला मिळाली। वरिष्ठ निरीक्षक मानसिंग पाटील यांनी माध्यमांवरच आगपाखड केली। व्हिडिओ का काढता म्हणत मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला।